तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। एमसीए निवडणुकींच्या अंतिम मतदार यादीवर आक्षेप घेत काही सदस्यांनी हायकोर्टात आव्हान दिलेलं होतं। याचिकाकर्त्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हायकोर्टाने याचिका निकाली काढली। हायकोर्टाच्या निकालामुळे 12 नोव्हेंबरला होणाऱ्या एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला। तर एमसीए कडून महिला क्रिकेट निवासी अकादमीसाठी भूखंडाची मागणी करण्यात आली आहे। एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याकडून पत्र लिहित राज्य सरकारकडे ही मागणी करण्यात आली। तर एमसीएच्या कार्यकारिणी निवडणुकीतील अधिकृत उमेदवारांची यादी आता जाहीर झालेली आहे। निवडणूक अधिकारी जे.एस. सहारिया यांनी यादी जाहीर केली आहे। निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी 8 ते 10 नोव्हेंबरचा कालावधी असणार आहे। तर 12 नोव्हेंबरला एमसीएची निवडणूक पार पडणार असल्याची माहिती मिळते।